नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कपडे चपला यांची खरेदी सातत्यानं होत असते. या दोन्ही वस्तू घरातल्या प्रत्येक सदस्यांकडे अगदी भरभरून असतात. हल्ली तर ज्याप्रमाणे बाहेर घालायचे, घरात घालायचे, पार्टीला घालायचे किंवा ऑफिसमध्ये घालायचे, तर त्याप्रमाणे सगळे कपडे वेगवेगळे असतात. तसेच आता चपलांचे प्रकारही त्यासोबत मॅच करणारे असतात. घरातल्या घरात देखील 2-3 चपलांचे जोड असतातच. याशिवाय इतर बाहेर घालण्याचे तर वेगळेच. तर अशा चपलांची खरेदी तुमच्या गरजेनुसार आवश्यक आहे ती करावी. परंतु चपलांची खरेदी करताना मात्र एक नियम आपण पाळायला हवा. तो म्हणजे चपला नेहमी संध्याकाळच्या वेळीच खरेदी कराव्यात. परंतु असं नक्की का आणि याच्यामागे काय कारण आहे ते आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, चपलांची खरेदी हा तसा फार जास्त मोठा विषय नाही. परंतु आपल्याला डॉक्टर सांगतात की सकाळी उठल्यानंतर आपल्या पायांचा आकार हा थोडा कमी असतो. हळूहळू जसजसा दिवस सरत जातो आणि आपल्या पायांचं काम चालू असतं, तसतसं पायांमध्ये थोडीशी सूज वाढत जाते. मधुमेह असणाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट प्रामुख्याने दिसून येते. अशावेळी जर आपण सकाळी चप्पल खरेदी केली तर आपल्या पायाच्या आकारापेक्षा थोड्या लहान आकाराची चप्पल आपण घेऊ आणि मग ती आपल्याला काचेल आणि भविष्यामध्ये चप्पल चावण्याचा देखील त्रास होईल. परंतु त्यामुळे पायावर जखमा होऊ शकतात. त्यामुळे चप्पल जर घ्यायची असेल तर ती नेहमी संध्याकाळच्या वेळीच घ्यावी असं डॉक्टर सांगतात. हा अनुभव प्रत्येकाच्याच बाबतीत थोडाफार वेगळा असू शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण नवीन चप्पल खरेदी करायला गेलात तर ती सायंकाळीच का घ्यावी, याच्यामागे काय शास्त्रीय कारण आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.